राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाच्या प्रयोगांसाठी 45 लाख रुपयांच्या खर्चाला वित्तीय मान्यता दिल्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयावरून रोहित पवार यांनी सरकारवर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. डॉक्टर हेडगेवार यांच्या नाटकासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असताना छत्रपती संभाजी महाराजांवरील कार्यक्रमासाठी केवळ 10 लाख रुपयांचीच मंजुरी देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शासन निर्णयानुसार भोईसर, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वर्धा आणि वाशिम येथे युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाचे प्रत्येकी 7,50,000 रुपये खर्चाचे 6 प्रयोग आयोजित केले जाणार असून त्यासाठी एकूण 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डॉक्टर हेडगेवार यांचे राष्ट्रकार्य, संघटन कौशल्य आणि सामाजिक समरसतेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करत छत्रपती संभाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमासाठी कमी निधी आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या नाटकासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली. या तुलनेमुळे सांस्कृतिक निधीच्या वाटपाबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान या आरोपांवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच संभाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या निधीबाबतचा अधिकृत शासन निर्णय अद्याप सार्वजनिक झालेला नसल्याने या प्रकरणात पुढील स्पष्टतेची प्रतीक्षा आहे. इथं मी आपल्या सर्वांसमोर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडनं 2 GR काढलेत. हे मी तुम्हाला दाखवतो. एक GR जो काढण्यात आलेला आहे तो 2 जुलैला काढलाय. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ज्या व्यक्तीचं या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काडीचं पण योगदान नाही असे व्यक्ती म्हणजे डॉक्टर हेगडेवार यांच्या कार्यक्रमासाठी हे शासन 45 लाख रुपये खर्च करणार आहे. 7 ठिकाणी विविध ठिकाणी कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि लोकांचा, सामान्य लोकांचा तिजोरीमध्ये असणारा पैसा अशा पद्धतीने वाया घातला जातोय. आणि दुसऱ्याच बाजूला दुसरा जो GR आहे त्याच विभागाचा, त्याच दिवशीचा छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यक्रमासाठी किती रुपये खर्च केला जाणार आहे? 10 लाख रुपये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य काय असतं, सामान्य लोकांचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं. आणि नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी तोच विचार प्रामाणिकपणे पुढे घेऊन गेले. आणि तसंच करत असताना, तो विचार पुढे घेऊन जात असताना, सामान्य लोकांना न्याय देत असताना त्यांना त्यांच्या जीवाचा बलिदान सुद्धा द्यावं लागलं. अशा छत्रपती संभाजीराजांच्या कार्यक्रमासाठी 10 लाख आणि हेगडेवारांच्या कार्यक्रमासाठी 45 लाख हा कसला न्याय, कुठला विचार हे सरकार पुढे घेऊन जाते हे कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी कळतं. सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने जर हे सरकार उत्मात करत असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि हे 2 GR मागे घेऊन हे सर्व जे महामानव आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्याच बरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हे जे खरे महामानव आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना न्याय दिलं, अशा लोकांचा विचार अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च करा. पण उगाच तुमच्या विचाराचं सरकार म्हणून सामान्य लोकांचा पैसा हा कुठेतरी हेगडेवारांचा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही करत असाल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहे, योग्य नाही, असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com।